हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी देवपूजा केली. बघा देवघर किती छान दिसत होतं. वियांच्या शाळेमध्ये काढून सांगितलं होतं चित्र, ते कशाचं, आपल्या स्वप्नातलं घराचं. तर त्याला ते दिलं. यांच्या डब्याला केली होती भेंडीची भाजी. अन्वीला नव्हती न्यायची, तर अन्वीला केली बटाट्याची चटणी. आता इथे दिलं मी अन्वीला डाळिंब खायला दिलं आणि लगेच तिचं आवरलं वगैरे. बस आली, मग लगेच अन्वी गेली. तोपर्यंत मी गेटपर्यंत येत नाही तोपर्यंत एवढा पाऊस की मी अर्धे ओलीच होऊन गेली. आज विहानची शाळा पण लवकर सुटणार होती, त्याच्यामुळे विहानला पण लवकर आणायला गेली मी. आज विहानला घेऊन आले. विहान म्हणतो चल मम्मा आता आपण पायऱ्यांवर ड्रेस लावू, मी जातो आधी का तू जाते. मला जरा इथे एवढा आनंद झाला होता कारण की तो सगळ्यात पुढे गेला होता. बघ म्हणे मी 1 नंबर पोहोचलो. तिथून आले. माझा स्वयंपाक आज राहिला होता कारण की असेच कामं आज लेट झाले, त्याच्यामुळे मग स्वयंपाक करायला घेतला आणि शेंगदाण्याची चटणी करायला घेतली. म्हटलं चला आता करून घेऊया, संध्याकाळी परत उशीर होतो रात्रीचा. तर करायला घेतली. अन्वीला खूप ही चटणी आवडते. म्हटलं चला रात्रीची ती खाईन. कामं करायला घेतले. आज राहिले होते माझे भरपूर असे, कामाला उशीर झाला होता. विहानला इथे झोपू घालून दिलं आणि मग घेतले कामं करायला. आणि खाली गेले तर एवढे छान फुलं असे टवटवीत आले होते. तर थोड्या वेळ त्या फुलांचंच तिथे हे केलं. दुपारी हे आल्यानंतर मग त्यांना खायचं होतं काहीतरी, म्हणे कर भजी, पाऊस चालू आहे बाहेर. तर भजी करायला घेतले. तर बघितलं बाहेर भजी झाल्यावर तर पाऊस उघडून गेला होता. अन्वी आली. अन्वीला पोंगे खायचे होते म्हणून पोंगे तोडून गेले. त्याच्यानंतर गेलो आम्ही गावामध्ये. बघू शकता तुम्ही ध्वज काय फडकतोय मस्त. खूप छान असं गाव सजवलेलं होतं. गावात खूप छान असं लायटिंग वगैरे लावलं होतं. तर भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर बाय सगळ्या.